मथुराच्या मनात आदित्य आहे हे नक्की, पण आदित्यच्या मनात काय नाही, म्हणजे तो तिला नकारही देत नाही आणि तिच्याशी बॉयफ्रेंड सारखं सुद्धा वागत नाही. खरं काय ते कळायला हवं. आदित्यच्या मनात काय हे कसं कळणार? आदित्य खरं सांगेल मला, तोच काय ते खरं सांगू शकतो. काहीतरी आयडिया करावी लागणार आहे मला. पण आदित्य आता चेंबूरच्या साईटवर गेलाय. त्याला भेटतो आणि विचारतो, मग पुढे काय करायचं हे ठरवतो. हा मिहीर बोल. एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, आपण भेटून बोलूया का? मिहीर काही सिरियस आहे का? नाही रे, सिरियस नाहीये. प्लीज आपण भेटून बोलूया ना. ऑफिस सुटल्यावर मी तुला फोन करतो. बाय. ओके बाय. वा, छान आहे की मुलगा. थोडा वयाने जास्त आहे, पण असू दे, काय होतं. नवरा बायको मध्ये जरा अंतर हवंच. संसाराचा गाडा सुरळीत चालतो. वा वा वा, काय रुबाबदार देखणं व्यक्तिमत्व आहे. नाही तर आमच्या पदरी पडले ध्यान. नशीब कमुबाई, नशीब. बरं, ते महत्वाचं नाहीये. तर दादाला कसं बोलतं करावं. गौरी गणपती गेले ना की मग, अगं बाई, दरवर्षी मीच तर करते गौरीचं सगळं दादाकडे. हो, सगळी तयारी माझ्याच हातची असते. त्यानिमित्ताने जाईल, दादाशी बोलणं होईल. पोरी नाही घेईन हाताशी. पटापट पटापट कामं होतील. आणि मी हे माझ्यासाठी करते, कोणाच्या लक्षात पण येणार नाही. हो, बाकी फोटो छानच आहे म्हणा, मुलगाही छानच असेल, पण हे महत्वाचं नाहीये. कमू, काम कर पहिले. आदित्य? हा आदित्य बोल. कुठे आहेस तू? कुठे म्हणजे शाळेत आहे का? म्हणजे बोलू शकतेस ना? हो, काय झालं बोल ना. मधुरा काही बोलली का जाताना? तिने तिच्या मनातलं बोलायला सुरुवात केलीच होती, पण मी लगेच निघालो तिथून. खूप टेन्शन आलं होतं मला. मीरा, आता आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये. हे बघ, मधुराच्या मनात नक्की काय ते कळलंय आपल्याला. हो रे, भीती तर मला पण वाटते, पण आपण करायचं काय? मीरा, मी काकांना नवीन घर बघायला सांगितलं. आदित्य, आपण फार घाई करत नाही होत ना? मीरा, घाई नाही केली ना तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. मधुरा हळूहळू आणखी विचित्र वागायला लागणार आणि मग तिच्या हट्टापुढे कोणाचं काही चालणार नाही. त्यामुळे उशीर होण्यापेक्षा घाई केलेली बरी. ओके? ठीक आहे, मी ठेवते आता फोन. मला वर्गात जायला हवं. ओके, पण मी काय बोललो त्याच्यावर नीट विचार कर. आपण बोलू नंतर. बाय बाय. काय वेळ आली आहे माझ्यावर. मधुरा आणि मामाला सोडून दुसऱ्या घरी राहायला जायचं. वेगळं राहणं कसं जमणार आहे मला? आणि मी वेगळं राहायला गेल्यावर मामा आणि मधुराची काळजी कोण घेणार? कुठेस? काय चाललंय डोक्यात मला सांग. नाही, काही नाही. नाही विसर. एक आनंदाची बातमी देतो तुला. कसली? मला अपॉइंटमेंट लेटर आलेलं आहे. अरे अभिनंदन. वा 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 वा. कधी जॉईन करताय?
पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचं. आता सगळं सुरळीत होईल. कमूही शांत होईल. हे सोड रे सोड, माझं आणि कमूचं सोड दे. तू मुलींचा काय विचार केलास ते मला सांग. खरंच मी पण तोच विचार करतोय, पण काय करायचं ते कळत नाही. आनंद, मी पुन्हा सांगतोय सॉरी, पण खरंच मला मनापासून वाटतं की मीरासाठी आदित्यसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. आणि शिवाय दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पाहिलेस तू. हे मला पटतंय. हे त्यांचं आधी मला कळलं ना, त्यावेळेला मला खूप राग आला होता. पण त्या दिवशी आदित्यनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मीराच्या साडीची आग विझवली, तेव्हा नक्की वाटलं की तिच्या सुखासाठी हा काहीही करायला पुढे मागे बघणार नाही. हो की नाही? मग आपणही पुढाकार घेऊन लवकरात लवकर त्या दोघांना लग्नासाठी परवानगी द्यायला हवी. आणि मुळं म्हणजे आदित्यच्या आई वडिलांना भेटायला हवा. पण मध्ये हा मोठा घाट आहे ना, त्याचं काय करायचं? मधुराला कसं समजावून सांगायचं, त्याचा मार्ग काही सुचत नाहीये मला. आनंदा, तुला कुठल्या दिशेनं जायचं हे माहितीये ना, मग मार्ग सापडेल. मधुराशी आपण बोलू, ती शांत होईल, या सगळ्या गोष्टी स्वीकारेल, आणि त्यानंतर मला असं वाटतं काही प्रॉब्लेम येणार नाही रे. एकदा झालं की त्या मार्गावर सगळं उतारच उतार आहे, सगळं सोयीनं होणार आहे आपल्या. मग आणि मग मला वाटतं तूही करून टाक लग्न. माधवराव, अहो काय काय बोलताय का? या वयात लग्न काय? अरे काय हरकत आहे आनंदा, किती दिवस असा एकटा राहणार असतो? दोन्ही मुलींची लग्न झाली की एकटे पण अंगावर येईल. अशा वेळी माणसाला एका आपल्या माणसाच्या सोबतीची गरज असते. हीच वेळ असते सोबतीची गरज असण्याची. अरे इथे कमरेत लचक भरायला लागलीये आणि तुम्ही कुठे घोड्यावर बसायला सांगताय? बरं, घोडा नको, आपण कार मध्ये जाऊ. हेमतही आहेतच घोड्यावर बसलेल्या कायमच्या. काढू एक अजंत वरात जगा वेगळी दोघांची. लाजतोस की काय? हाय हाय, काय झालं? बोल ना. ऑल ओके ना? हो, अरे तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची मला. बोल ना. काय? अरे सांगतो. परवा तू जो प्रोजेक्ट केलास ना, तो प्रोजेक्ट क्लायंटला खूप आवडलाय. त्यांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिलाय. थँक्यू. हे सांगायला तू मला इथे बोलावलं होतंस? हो, अरे मला असं एकदम भारी वाटलं, सो म्हटलं तुला पटकन सांगावं म्हणून. तू पण ना, मी कधी कधी बॉस कमी आणि मित्र जास्त वाटतोस. बॉस की मित्र कळतच नाही. मित्र, तुझा चांगला मित्र मी, आणि वेलविशर सुद्धा. हे इतकंच नाही, म्हणजे हे तू मला उद्या ऑफिसमध्येही सांगू शकला असतास ना? नाही, खरं तर इतकंच नाहीये. मला तुझ्याशी मधुराविषयी बोलायचं थोडं. मधुराने मला भेटायला बोलवलं आणि ती फक्त तुझ्याविषयीच बोलत होती. म्हणजे तिने मला असं सांगितलं की तिला तू खूप आवडतोस, तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण त्या दिवशी घरात काही प्रॉब्लेम झाले. म्हणजे लोकांसमोर बदनामी नको, त्यांची तोंड गप्प राहावी म्हणून तू तिला असं म्हटलंस की तुझं आणि मीराताईचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तुम्ही दोघं लग्न करणार आहात. आदित्य, नेमकं खरं कारण काय आहे? खरंच तू असं लोकांसमोर बदनामी होऊ नये म्हणून म्हटलास का? आदित्य, अरे डोंट वरी, मी तुझा मित्र आहे, बॉस नाहीये. बिंदास सांगू शकतो, सांग ना. की असं काही आहे की मधुरावर तुझं प्रेम आहे? आणि नाही नाही, अजिबात नाही. मी जे बोललो ते सगळं खरं आहे. माझं आणि मीराचं एकमेकांवर खूप प्रेम. पण प्लीज मित्र, यातलं तू मधुराला काही सांगू नकोस, नाहीतर ती खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करेल. ती नाही समजून घेणार. नाही, अरे मी तुझी परिस्थिती समजू शकतो, कारण मी मधुराला चांगला ओळखतो. डोंट वरी, तिला यातलं काही नाही कळणार. थँक्यू. आदित्य,
मीराताई आणि तुझी जोडी खूप परफेक्ट दिसते. मला तुझा डिसिजन आवडला. मी तुझ्यासोबत आहे. तुला कधीही काही लागलं ना तर मला सांगायचं. डोंट वरी, सगळं तुझ्या मनासारखं होईल. थँक्यू सो मच. हे काय, तू मला म्हणतोस की मी तुझा बॉस नाहीये, मित्र आहे, आणि हे थँक्यू वगैरे. बाय बाय. बाय. बरं झालं तू मीराताईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, नाहीतर मलाच कष्ट करावे लागले असते तुला मधुराच्या आयुष्यातून बाहेर काढायला किंवा या जगातून घालवायला. मीरा, हा अगं बाई, कधी आलीस? हे काय आताच येते, पाणीच पित होते. मी 2-3 वेळा येऊन गेले. आलीस का ते बघायला? का ग काही काम होतं? म्हणजे काही काम असलं तरच येते का मावशी इथे? अगं नाही मावशी, तसं नव्हतं म्हणायचं मला. तू लगेच असं. कसलं टेन्शन येतं का तुला? मावशी मिरे, आपल्याकडे गौरी बसतात, हे विसरलीस का तू? अगं नाही, लक्षात आहे माझ्या. मी पण तोच विचार करत होते, मावशी काही बोलली कशी नाही गौरींबद्दल. घरात पण इतकी गडबड सुरू होती ना की विचारायचं राहूनच गेलं बघ माझं. तेच ना, आणि मला पण असं म्हणजे सुचत नव्हतं काय करावं काय नाही. मग मी केली सुरू तयारी, आणलं सामान. हो, वैद्यबाईंना घेतलं हाताशी आणि सुरू केली तयारी. अगं काय बोलतेस मावशी, तू तयारी केली सुद्धा? नाही, सगळी नाही झाली आहे, थोडीशी राहिली आहे. तू येशील ना, जरा इकडचं आटपलं की ये मला मदतीला. मावशी, विचारतेस काय? ऑफकोर्स येणार मी. मी येते पटकन, मग पटापट करू सगळं. काही टेन्शन घेऊ हो, नकोस तू. हो, हो. मला वाटलंच तू म्हणशील म्हणून. ये बाळा. हा, फ्रेश होऊन आलेच. काका. आलास, बस. हो, मी काय म्हणतो, हो झालं माझं काम. काही माहिती मिळाली का? म्हणजे आसपास आहे चांगलं रेंटवर घर? हो, हे बघ, मी माहिती काढलेली आहे. 1-2 घरांचे ऍड्रेसेस सुद्धा मी आणलेले आहेत. हवं तर तू आणि मीरा उद्या जाऊन बघून या. म्हणजे काय होईल, तुम्हाला सगळं स्वतः सविस्तर मिळेल. का असं वागता रे तुम्ही लोक? नाही, तुम्हाला होतं रे हे सगळं, कारण तुम्हाला सवय असते या सगळ्याची. पण गणपतीच्या आणि भक्तीच्या नावाखाली वाटेल तो दंगा करता तुम्ही. हा? करेक्ट आहे काका, मलाही अजिबात नाही पटत. नाही म्हणजे काय, टिळकांनी काय उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला आणि हे चाललंय कुठे हे सगळं मला सांग ना. नाही का, इथे बसून गणेशोत्सवावर महाचर्चा झोडत बसू नका. खाली जा, उद्याच्या गौरी गणपतीसाठी नैवेद्यासाठी काहीतरी घेऊन या. हळू बोल ना, जरा ऐकू येतं आम्हाला. खरं तर आवाजाचं प्रदूषण हाच विषय होता आमचा, नाही का रे? हो. आदित्य, आपण असं करू, आपण आपला विषय खाली जाऊन बोलूया. ओके काका. हा, आणि ऐका, खव्याची बर्फी आणा. गौरीला खव्याची बर्फी आवडते. गौरीचं नाव फक्त बरं का, खरं तर खायची असते. काय म्हणालात? मला खायची असते ना, आवडते मला. इथल्या मिठाईवाल्याकडून आणली तर लगेच परत येतील. ऐका, तुम्ही इथल्या राजकोटवाल्याकडून आणू नका. तो चौकातला देवरे स्वीटवाला आहे ना, त्याच्याकडून आणा. अरे कशाला एवढ्या लांब पाठवतेस? इथूनच आणतो ना त्या राजकोटवाल्याकडून. जा हो, मी सांगते म्हणून जा. तो खव्यात पीठ घालतो. हो की काय? अरे बापरे. मग नाही, मग ठीक, आणतो, देवऱ्यांकडूनच आणतो. काका, निघूया ना? चल 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 चल. शांतपणे जा. हो हो. आता जरा मोकळा वेळ मिळेल बाई मला. मीरेच्या मनात नक्की काय चालू आहे हे विचारता येईल. अगं अगदी वेळेवर आलीस. चहा घेणार? नकोय मला काही. आणि वेळेत आलीस म्हणजे काय? रोज याच वेळेत येते मी. तसं नाही, आताच मावशी आलेली बोलवायला. गौरीची तयारी करायची ना, चल जाऊया आपण. तू जा प्लीज. मला त्यातलं काही कळत नाही आणि खूप बोर पण होता. अगं कळत नाही म्हणून काय झालं? तूच नेहमी सांगत असतेस ना मला, काहीतरी शिकव. मग चल ना, शिकवते. तसे गप्पा मारत मारत काम करायला खूप मजा येते. चल चल चल. ताई तू जा प्लीज. मी नको म्हणलं ना. तू जा प्लीज. ओके, मग काही लागलं तर हाक मार मला. आलेच.
आदित्य असा का वागतो? सतत इग्नोर करत असतो, सतत टाळत असतो मला. खरंच बिझी असतो का? काहीच करायचा मूड राहत नाही माझा. ताईशी असं कधीच वागत नाही. नेहमी इम्प्रेस्ड असतो तिच्यावर. घरातली सगळी कामं करते ना, स्वयंपाक करते. मला लवकरच ताईसारखं काहीतरी केलं पाहिजे. ऍक्च्युली गौरीच्या सजावटीचा खूप मस्त चान्स आहे माझ्याकडे. मावशीला आणि ताईला मदत करून आदित्यला इम्प्रेस करायचा प्रयत्न केला पाहिजे. येस. चल बाई, तसं झालंय सगळं. तर पिठी साखर कुठे ठेवलीये? अरे देवा, कुठे ठेवलीये ग बाईनी? ना एकदा मीरा आली, तिच्या हाती सोपवलं का मग मी मोकळी. पण तोपर्यंत ते मला आठवलं पाहिजे ना कुठे काय ठेवलंय ते. अगं हे पिठी साखर कुठे? आता तू यात आहेस का? नक्की आहेस का? मला नको त्रास देऊ ग बाई. आहे बाबा देवा, मला ना तू वाचवत जा. माझ्यावर लक्ष ठेव रे बाबा. असं कुठे लक्ष ठेवेल देव मावशी? काय झालं एवढं? अगं पिठी साखर करून ठेवली होती आणि मलाच मीच विसरून गेले कुठे ठेवली ते. असं होतं मग. राहू दे, मी आले ना. आता सांग काय काय करायचंय? काय काय करायचंय? अगं अख्खा फराळ करायचंय, पदर खोच. खरंच त्याला लागूया कामाला. हो पिठी साखर करून ठेवलीस ते बरं हो, झालं. हो. मी खोबरं किसते, म्हणजे आपल्याला गोड पदार्थ करता येतील. हा. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांसाठी चिवडा करू आणि बेसनचे लाडूही करते. बाकी नैवेद्याचं त्या दिवशी बघते. वा वा वा, जमेल ना सगळं? थकणार नाहीस ना तू? अगं मावशी, गौरीचं करण्यात कसला आलाय थकवा? हो ग बाई, खरंय खरं. मधुरा कुठे आहे ग? अगं आलीये ती, पण तिला हे सगळं करण्याचा जरा कंटाळाच येतो ना. पण ती म्हणाली की नाही येत. मी म्हटलं असू दे. म्हणजे तिकडेच आहे का ती? पुढे काय करायचं ठरवलंयस तू? पुढे काय हेच सगळं करते पटापट. घरी तर मुगाची खिचडीच करणार आहे मी. ते नाही ग, ते नाही. ते मधुराने तो तमाशा केला ना एवढा मोठा. मी नाही बी बोलले मध्ये. म्हटलं आपण कशाला पडाव ना मध्ये, म्हणून मी गप्प बसले. पण तो आदित्य म्हणाला तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. खरं आहे का ते? अगं मावशी, नंतर बोलू आपण या विषयावर. बरीच कामं पडलीत. अगं करायचंच आहे, कामं करतोच आहोत आपण. म्हटलं सोबत बोलूया सुद्धा ना. मला बाई तुझी फार काळजी वाटते. आणि तू सगळ्यांचं करत असतेस, सगळ्यांसाठी खपत असतेस. पण तुझं कोणी ऐकून घेत नाही. तुला काय हवं नको कोणी बघतच नाही. माझ्याकडूनही होतं ना तुझ्या बाबतीत असं? होतं ना? खरं सांग, होतं ना बाबा? होतं ना राजा? नाही मावशी, तसं काही नाहीये. होतं. ठाऊक आहे मला. काय ठरवलंयस तू? म्हणजे तू लग्न करणार हे ठाऊक आहे मला, पण कुणाशी? आदित्यशीच ना? हा, हे बघ बाई, मला मोकळेपणाने सांग, तुझा निर्णय पक्का झाला का आदित्यशी लग्न करण्याचा? मावशी